शेतकऱ्यांनी काय म्हटलं, तुम्ही रस्त्यावर उतरू नका, मंत्रालयात बसा, पण तुम्ही जाहीर करा मदत, असं शेतकरी म्हणतात. तुमच्याच शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे एकरी 50,000 हेक्टरी 50,000 काय रास्त आहे. हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांनी जी मदत ही भूमिका किंबहुना मागणी नोंदवलेली आहे, ही रास्त आहे. आणि हे चित्र जर आपण पाहिलं, हे बोलकं आहे. आता ह्याला कुठल्या पंचनाम्याची गरज नाही किंवा कुठल्याही अभ्यासाची गरज नाही. पंजाबमध्ये 50,000 एकरी हेक्टरी तिकडे मदत मिळू शकते, महाराष्ट्रात काय मिळू शकत नाही? सगळ्या योजनांना मिळालीच पाहिजे. मिळालीच पाहिजे. आता तुम्ही इथं बांधावर आलात, उद्धवजी येत आहेत, पण त्यावर आता डीसीएम असं म्हणाले सकाळी एकनाथ शिंदे की आम्ही पाहणी केलेली आहे, आता ते पाहणी करून मदत करणार आहेत का? आता मला असं वाटतं त्याच्यावर काही राजकीय टिप्पण्या करायची गरज नाही. शेवटी शेतकरी अडचणीत आहे, महाराष्ट्र अडचणीत आहे, मराठवाडा अडचणीत आहे. आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला म्हणजे त्याची विचारपूस करायला सुद्धा आता यायचं नाही का? मग सरकारचं काय म्हणणं आहे? पालकमंत्री म्हणतायत ओला दुष्काळ हा शब्द शासकीय दप्तरी नोंदच नाही याची. आता ओला दुष्काळ मी ऐकलं, बोलीभाषा बोलली आहे, पण ती भावना आहे सामान्य माणसाची. पण ओला दुष्काळ झाल्यानंतर वेगळे निकष आहेत ना? आहेतच. आणि त्या निकषाद्वारे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे. आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची भूमिका आहे आणि प्रमुख मागणी आहे.